तर ज्या पार्लमेंटमध्ये उभं राहून आपण आत्ता बोलतोय त्याच्यावरती सुद्धा दावा सांगितला होता की ही प्रॉपर्टी किंवा ही जागा वक्फ बोर्डाची आहे, हा दावा सांगितला होता. आणि उद्या आपल्याला त्याच्यासाठी वाद घालावा लागला असता हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात. मला असं स्वतःला वाटलं की सावरकर हे 2.5 तासाच्या सिनेमामध्ये अडकूच शकत नाही. म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते इतकं मोठं आहे किंवा एकूण त्यांच्या आयुष्यात इतकं नाट्यपूर्ण घटनाक्रम आहे की तो एका याच्यामध्ये बसूच शकत नाही सिनेमामध्ये. मगाशी म्हटलं तसं ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल किंवा त्यांनी त्या पद्धतीने स्वतः केलेल्या अभंग रचना असतील, त्यासाठीच त्या चौघांचा जन्मयोग होता असं मला वाटतं. त्यामुळे ते बहीण भाऊ असं फक्त नातंच नव्हतं, ही चैतन्य रूप होती आणि ती एकमेकांना खूप छान कम्पॅटेबल होती असं मला वाटतं. पण तरीही मी एका विचारधारेने लहानाचा मोठा झालेलो असतो. ती विचारधारा मी का म्हणून हे करायची, जर त्या संदर्भातलं काही माझं मत असेल, त्या संदर्भातलं मी काही वाचन केलेलं असेल, तर मी माझं मत मांडलं पाहिजे. बरोबर. कदाचित माझ्यावरचे संस्कार असे झाले असतील, नाही बाबा आपण अभिनेते आहोत, आपण अभिनयाच्याच बाबतीत बघूयात, बाकीचं काय घेणं आहे आपल्याला, जगणं काय काय जाऊ देत ना. तर मी कदाचित पण माझ्यावर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण लाईफ फेक आहे आणि बाकी सारं काही फेक आहे. असं कोण म्हणतं? तर मीच म्हणतो, तुमच्या सर्वांचा लाडका होऊ पाहणारा अनिरुद्ध गांधी. आणि आपले हे दृश्य टिपणारे आपले छायाचित्रकार म्हणजे साक्षात सावंत आणि राहुल घोलप. तर मंडळी, आज आपल्यासोबत एक प्रमुख पाहुणे, त्यांची मी छोटीशी ओळख करून देतो. अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलाय. त्यांची संवादफेक, दमदार अभिनय शैली आणि प्रत्येक भूमिकेत सहजतेने मिसळून जाण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. विशेषतः नाटकांमध्ये त्यांनी अनेक गाजलेल्या भूमिका साकारल्या. पारंपरिक आणि समकालीन नाट्यसृष्टीतील त्यांचे योगदान हे महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या अभिनयातील गांभीर्य आणि तत्वनिष्ठ भूमिकांमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरती त्यांची स्पष्ट मते आहेत. त्यामुळे ते केवळ अभिनेता नसून एक विचारवंत म्हणूनही ओळखले जातात. मराठी चित्रपट आणि नाटक, मालिका या क्षेत्रातील एक महत्त्वाचं आणि प्रतिभावान नाव म्हणजे अभिनेते योगेश सोमण सर. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? नमस्कार, मस्त. येस. तर आपण आता डायरेक्ट पॉडकास्टला सुरुवात करूया. तर सर, आता तुमचा चित्रपट येतोय 18 एप्रिलला, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. या चित्रपटाबद्दल काय सांगाल? संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई नावाप्रमाणेच मुक्ताबाईंवर किंवा मुक्ताबाईंचा जीवनपट उलगडणारा हा सिनेमा आहे. दिग्पाल लांजेकर ज्यांनी शिवराय अष्टक मधील 5 सिनेमे पूर्ण केलेले आहेत, त्या ह्यांनी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता संतांवरती सुद्धा, आता नक्की किती करणार आहेत माहीत नाही मला किंवा कोणकोणत्या संतांवरती, पण त्यातला पहिला संतपट हा त्यांनी मुक्ताबाईंवर करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तो गेल्या वर्षी पूर्ण चित्रीकरण पूर्ण झालं आणि आता 18 एप्रिलला तो दिसणार आहे. त्याच्यामध्ये मी तशा अर्थी पहिल्यांदाच एक खलनायकी भूमिका करतोय. विसोबा खेचरांची भूमिका मी त्याच्यामध्ये करतोय, की ज्यांनी त्या 4ही भावंडांना खूप त्रास दिला, मनस्ताप दिला आणि शेवटी त्यांच्याकडूनच म्हणजे मुक्ताबाईकडूनच दीक्षा घेतली, त्यांचं शिष्यत्व पत्करलं, असा तो प्रवास आहे. येस, म्हणजे आता एकंदरीत मराठी चित्रपट सृष्टीत आता संतमय वातावरण निर्माण होत आहे. संतमय वातावरण असं नाही, पण एक चांगला सिनेमा नक्कीच आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामध्ये. या चित्रपटात संत साहित्याचा प्रभाव कसा दाखवला गेलाय? संत साहित्याचा प्रभावापेक्षाही संतांच्या आयुष्याचं मांडणी. म्हणजे चित्रपट हा कुठलंही साहित्य जेव्हा मांडतो तरी तो दृश्य माध्यमातून मांडतो, त्यामुळे बऱ्याचदा त्याच्यात कथानक असतं. तर कथानकाच्या माध्यमातून माऊलींचे विचार किंवा त्या 4ही भावंडांचे विचार, तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन सनातनी विचार किंवा त्याचा असलेला प्रादुर्भाव, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि माऊलींचा विचार आणि तो कशा पद्धतीने, मग तो ज्ञानेश्वरीच्या रूपानं असेल, चांगदेव 65च्या रूपानं असेल, म्हणजे मुक्ताईनी जो पत्र लिहिलं 65 ओव्यांचं, बरोबर, त्या माध्यमातून असेल, तर तशा अर्थी संत साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. पण त्याच्याही पेक्षा किती खडतर याच्यातूनही त्यांनी प्रेमाचा आणि याचा संदेश लोकांपर्यंत आपल्या वर्तणुकीतनं दिला, हेच त्यात दाखवलंय असं मला वाटतं. येस. संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांचं नातं तुमच्या दृष्टिकोनातून कसं उलगडलं गेलं? मला असं वाटतं की ते, मी नेहमीच जेव्हा
माऊलींच्या आयुष्याकडे बघतो हा. किंवा एकूण जे जे काही मी वाचलं आहे किंवा जे मी पाहिलं आहे किंवा जे अनुभवलं आहे त्याच्यानुसार ही चारही भावंड ही रक्तामासाची जरी भावंड असली किंवा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंची जरी ती अपत्य असली तरीही हम्म. हे चारही चैतन्य स्वरूप होते असं मला वाटतं आणि ते एकमेकांना कम्पॅटेबल होते. त्या चौघांचाही जन्म होणं हाच योग होता आणि तो हम्म. एका विशिष्ट कार्यासाठीचा योग होता. मग ते माऊलींचं मगाशी म्हटलं तसं ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल किंवा त्यांनी त्या त्या पद्धतीने स्वतः केलेल्या अभंग रचना असतील, हम्म. त्यासाठीच त्या चौघांचा जन्मयोग होता असं मला वाटतं. त्यामुळे ते बहीण भाऊ असं फक्त नातंच नव्हतं, हम्म. ही चैतन्य रूपं होती आणि ती एकमेकांना खूप छान कम्पॅटेबल होती असं मला वाटतं. हा चित्रपट करताना स्पेशली ज्या भूमिका आहेत त्याच्यासाठी आपल्याला भाषेसाठी जे वर्चस्व लागतं ते सगळा अभ्यास, मग त्यावेळी तुमच्यासमोर काय प्रॉब्लेम्स आले होते आणि ते तुम्ही कसे सॉल्व्ह केले सगळ्याच टीमने हां, याच्यामध्ये नक्कीच आपण इतर कलाकृतींमधनं म्हणजे काय म्हणतो आपण कॉन्टेम्पररी तात्कालिक नाटक किंवा चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने संवाद असतात किंवा अभिनय शैली असते त्याच्यापेक्षा साहजिकच थोडी वेगळी अभिनय शैली असते असं आपण म्हणूयात किंवा त्यातला जो आहार्य अभिनय असतो म्हणजे तुमची वेशभूषा असेल, रंगभूषा असेल, ही थोडी इतर तात्कालिक सिनेमांपेक्षा, वास्तवदर्शी सिनेमांपेक्षा वेगळी असते नक्कीच. त्याचप्रमाणे भाषाही वेगळी असते आणि स्वतः दिग्पालच त्याचं लेखक असल्यामुळे त्याच्याशी जेव्हा वेळोवेळी चर्चा झाली किंवा दिग्पालला खूप आधीपासनं ओळखत असल्यामुळे त्याची लिखाणाची एक भाषाशैली माहिती असते आपल्याला आणि त्यांनी त्याच पद्धतीने ते लिहिलेलं आहे असं मला वाटतं. ती शब्दरचना त्यातले विशिष्ट शब्द म्हणजे आता दिग्पालनी याच्यात लिहिलेले माऊलींच्या तोंडचे संवाद असतील किंवा विसोबाच्या तोंडचे संवाद असतील किंवा मुक्ताईच्या तोंडचे संवाद असतील, याच्यात वेळोवेळी संवादामध्ये फरक होता, शब्दरचनेमध्ये फरक होता. ती शब्दरचना म्हणण्यामध्ये एक कलाकार म्हणून नक्कीच फरक करावा लागतो आपल्याला असं वाटतं आणि तो त्या त्या वेळेला अभ्यास केला जातो त्या संवाद फेकीचा आणि तसा अभ्यास करून केलं म्हणजे झालं ते छान. येस, म्हणजे टीम वर्क. हो, नक्कीच. आजच्या तरुण पिढीला संत परंपरेशी जोडण्यासाठी असे चित्रपट किती महत्वाचे आहेत? खरं सांगू का मी म्हणजे आता जर तुम्ही अगदी प्रामाणिकपणे आपण विचार केला तर आता आपण आता एप्रिल महिन्यात आहोत. जून जुलैमध्ये आषाढी वारी सुरू होईल. बरोबर. तुम्ही जर त्या वारीचा एकूण आढावा घेतला तर 50% जास्त त्याच्यामध्ये तरुण असतात असं मला वाटतं. त्यामुळं तो ओढा हा आपल्या मातीत आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या मातीत संत साहित्याचा, संत परंपरेचा ओढा असतोच. काही जण जीन्स वाचून जीन्स घालून किंवा टी शर्ट घालून किंवा इथं वारी असं काहीतरी छापलेल्या ह्याच्यामध्ये जाऊन संत साहित्याचा अभ्यास करतील किंवा संतांच्या आयुष्यावर अभ्यास करतील. काही जण पारंपरिक पागोटं, तुळशीची माळ, टिळा लावून करतील. फरक हा फक्त तुम्ही काय परिधान करता त्याच्यावर आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की काही वेगळं करायची गरज नाही आहे. या मातीमध्येच ते इतकं रुजलेलं आहे आपल्या संतांनी 1200 पासून किंवा त्याच्याही आधीपासून. बरोबर. इतकं रुजवलेलं आहे 12व्या शतकापासून आपल्यामध्ये संत वाङ्मय, संत काव्य आणि संतांचं आयुष्य. त्यामुळं आपण नकळत त्याच्याशी नाळ जोडलीच जाते असं मला वाटतं. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे असं मला वाटत नाही आणि साहजिकरित्या जेव्हा असे काही प्रयत्न होतात त्यावेळेला ते सगळ्याच समूहाकडनं, समाजाकडनं हे आपोआप उचलले जातात असं मला वाटतं आणि असे प्रयत्न हे व्हायला पाहिजेत आणि वेळोवेळी होतीलच असं मला वाटतं. ती त्याचा एक वेळ असतो. त्या त्या वेळेला ते आता आमचा ज्ञानेश्वरांची मुक्ताबाई हा चित्रपट चालला आणि लोकांना तो आवडला, लोकांनी तो ॲप्रिशिएट केला, करतीलच. तर आपोआप आणखीन काही जण वेगवेगळ्या संतांवरती करण्यासाठी आपोआप उद्युक्त होतात. कारण त्याच्यामध्ये फक्त चित्रपट निर्मिती करणं एवढाच भाग नसतो, तर त्याच्यामागं व्यवसाय या सगळ्या गोष्टी असतात. तर या सगळ्याचा एकत्रित आढावा घेऊन आपण त्याचा विचार सापेक्षतेने केला पाहिजे असं मला वाटतं. येस. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव काय होता? आता मी सांगतो की मी त्याचे अष्टकातले सगळे सिनेमे बघितलेले. दिग्पालचं नाटकाचं दिग्दर्शनही मी पाहिलेलं आहे किंवा रादर सावरकरांवर त्यांनी अवध्य नावाचं नाटक केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी भूमिका पण केलेली होती.
त्यामुळे त्याचा माझा अनुभव एक असा आहे, की जे मला आवडतं नेहमी, की आपण काय करणार आहोत, याबद्दलची स्वतःची भूमिका त्याची ठाम असते. हम्म. म्हणजे तो तिथं विचलित होत नाही दिग्पाल कधीही. मला नक्की काय करायचं हे त्याला पक्कं माहिती असतं आणि ज्या कलाकाराला, फिल्म मेकरला आपल्याला काय करायचं आणि कोणत्या दृष्टिकोनातनं कलाकृती मांडायची आहे, हे जिथे पक्कं माहिती असतं, तिथे ती कलाकृती सुविहित पहिल्यापासून शेवटापर्यंत अतिशय चांगली होते असं मला वाटतं. हम्म. आणि ती भूमिका होण्यासाठी त्याचा त्या विषयाचा अभ्यास खूप चहूअंगाने तयार असतो. म्हणजे आज जर आपण ज्ञानेश्वरांची मुक्ताबाई हा सिनेमा जर बघितला, तर केवळ मुक्ताबाईंच्याच आयुष्यावरती त्यांनी अभ्यास केलेला नाहीये. तर त्यांनी त्याच्या आधीच्या म्हणजे माऊलींपासून, निवृत्तीनाथांपासून ते विठ्ठलपंतांपर्यंतचा सर्व इतिहास किंवा त्यांचे आयुष्य जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. त्यांनी त्याचा अभ्यासही केलेला आहे. हम्म. आणि त्यामुळे म्हणजे ज्याला आपण सिनेमाच्या भाषेत फ्रेम टू फ्रेम कसं दिसलं पाहिजे, हे फ्लोअरवर येऊन उभं राहायच्या आधी त्याच्या डोक्यात पक्कं असतं. रादर कागदावरती ते उतरवलेलं असतं आणि तशा अर्थी तो अभ्यासपूर्ण कलाकृती करतो असं मला वाटतं. येस. आता मला जरा ह्याच संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे, की ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की मग काही लोकांचे वाद निर्माण होतात. चित्रपट येण्यापूर्वीच होतात, ट्रेलर बघून होतात, जसं छावाचं झालं. तर मग बऱ्याचदा प्रत्येकजण प्रत्येकाचा एक इतिहास वेगवेगळा मांडत असतो, त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून, की अरे असं नसेलच, महाराज असे नाचलेच नसतील वगैरे. तर यावरती मला तुमचं प्रामाणिक मत जाणून घ्यायचंय, की तुम्हाला काय वाटलं त्या क्षणी? अ, मला लेझिम खेळताना छत्रपती संभाजी महाराज अ, नाचताना किंवा लेझिमीचे खेळ करताना दाखवलं ते फारसं पटलं नव्हतं. हम्म. विशेषतः म्हणजे जो कालखंड तुम्ही दाखवता आहात, त्या कालखंडामध्ये अ, ह्या राज्याची जी महाराणी आहे, हम्म. महाराणी पदावर ज्या बसलेल्या आहेत, त्याही एक नॉर्मल हिरो हिरोईन सारखे नाचणं, म्हणजे जर जो हा. रायगड दाखवला असेल तर त्या रायगडाच्या पार्श्वभूमीवर हे होणं, ते मला स्वतःला पटलं नव्हतं. पण अ, छावामध्येच एक अतिशय उत्तम अ, वर्णन आहे छावा कादंबरीत. ते म्हणजे ते देवीचा पोत खूप सुंदर नाचवायचे, असा दोनदा तरी हो. उल्लेख आहे. म्हणजे हो. इतका की ते नाचवत असताना शिवाजी महाराजांचा सुद्धा ऊर भरून आला असं त्याच्यामध्ये प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे, की हम्म. इतके बेभान होऊन ते नाचायचे संभाजी महाराज, असा छावामध्येही उल्लेख आहे. जर तशा पद्धतीने ते दाखवलं असतं तर कदाचित ते लोकांना आणखीन चांगल्या आणखीन छान. पद्धतीने ॲप्रिशिएट झालं असतं असं मला वाटतं. पण शेवटी पुन्हा असं आहे ना, की त्यांनी ते करताना, दिग्दर्शक उत्तेकरांनी ते करताना खूप सच्च्या भावनेनेच केलं असणार आहे. कुठल्याही भावना हम्म. दुखाव्यात म्हणून कोणी सिनेमा करत नाही. बरोबर. आता कुठेतरी डावं उजवं थोडंसं होऊ शकतं आणि हे होतं आणि त्यामुळेच त्यांनी ते तितक्या सहजपणे मान्यही केलं, की ठीक आहे, लोकांना जर हे होत असेल, कारण शेवटी प्रेक्षकांपर्यंत तो विषय आम्हाला पोहोचवायचा आहे, पोहोचवायचं आहे. म्हणून आम्ही काढून टाकतो किंवा हे हम्म. करतो, असं ते म्हणूही शकले आणि त्यांनी काढूनही टाकलं असं मला वाटतं. पण तरीही त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने आला असताना तो जो छावा कादंबरीत केलेला वर्णन आहे, की हम्म. आईचं हे पलिताप काय ते पोत ते हो. अतिशय सुंदर पद्धतीने जागरण गोंधळाच्या एका कार्यक्रमामध्ये हम्म. नाचवतात. म्हणजे बेभान होऊन त्यांचे केस मोकळे झालेले आहेत आणि ते रौद्र रूप बघून स्वतः हा. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अतिशय त्याचा अभिमान वाटतो, असं जे वर्णन आहे, तसं एखादं दृश्य दाखवलं असतं तरी ते खूप छान झालं असतं आणि त्यात हम्म. आणखीन ती कॅरेक्टर लोकांपुढे वेगळ्या पद्धतीने आली असती. येस, करेक्ट. खलनायकाच्या भूमिका आणि सामाजिक दृष्टी महत्वाच्या असणाऱ्या भूमिका या साकारताना तुमच्या दृष्टिकोनात काय फरक पडतो? काही नाही, मग ती भूमिका आपण करतो. म्हणजे हा. असं काही दृष्टिकोनामध्ये काही फरक पडत नाही, हम्म. असं मला वाटतं. म्हणजे अगदी हेच उदाहरण जर आपण घेतलं विसोबा खेचरांचंच करताना, हम्म. तर माझ्यासाठी हा एक वेगळा हे असा होता, की माझा चेहरा तसा खलनायकी नाही. म्हणजे नाही. जो एक काही काही वेळेला एक खलनायकी चेहराच असतो काही जणांचा, हो. किंवा काही वेगळं तुम्ही थोडंसं मेकअप गेटअप केला तर तो आणखीन दिसू शकतो. तर हम्म. तसा नसताना मी काय केलं पाहिजे, असा एक वेगळा मला माझ्या डोळ्याच्या माध्यमातून काही करता येऊ शकेल का? माझ्या आवाजाच्या माध्यमातून काही करता येऊ शकेल का? असा हम्म. एक वेगळा मला विचार करावा लागला. पण बाकी ती भूमिका करणं आणि त्या भूमिकेसाठी तुम्हाला जी स्क्रिप्ट दिलेली आहे, त्या स्क्रिप्टवर हुकूम ती सादर करणं, हे एवढंच कलाकाराचं काम असतं असं मला वाटतं आणि ते कलाकार पूर्ण करतो. आणि दिग्दर्शक जे आपल्याला इनपुट्स देतो त्या वेळेला, हम्म. त्या प्रसंगाच्या अनुषंगाने, की कशा पद्धतीने वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तो आत्ता त्या म्हणजे मुक्ताबाईंना एकदा ते ढकलून देतो. विशेषतः ते हो. मांड्याचा जो सीन आहे,
त्याच्या वेळेला तो जोरात ढकलून देतो आणि तो तिथले सगळे त्या याचे मांडे आणि हे आणायला फुटका माठ हे करायला खापर घ्यायला ती आलेली असतात ते फोडून बिडून टाकतो. मग त्यावेळेचा द्वेष कसा पाहिजे वगैरे हे दिग्दर्शक म्हणून दिग्पालनी व्यवस्थित सांगितल्यावर मग तुम्हाला असं मला वाटतं की एक 20 एक वर्ष तुम्ही काम केलं म्हटल्यानंतर तुम्हाला त्या भूमिकेचं हे सापडायला सोपं जातं. तुम्ही अनुभवाच्या ह्याच्यावर जीवावर सुद्धा ते करू शकता चांगलं. येस. आता थोडं वेगळं प्रश्न. लोकांचा ओढा आता थिएटरकडून OTT कडे जास्त वाढतोय. मग त्यावरती तुमचं मत काय? हा वाढणार असं मला वाटतं. हं, म्हणजे इतक्या सहजरित्या जर माझ्या हातामध्येच स्क्रीन असेल आणि माझंच एक थिएटर बनत असेल. हं. शेवटी अं, कलाकृती ही एकट्याने आनंद घ्यायची असते. समाजात एकत्रितपणे आपण व्याख्यान ऐकू शकतो हां, हां. किंवा एकत्रितपणे आपण एखादं विनोदी किंवा असं हे बघू शकतो. पण एखादा गंभीर चित्रपट किंवा एखाद्या गंभीर विषयावरचं निरूपण आपण ऐकणार असू तर ते खूप व्यक्तिगतरित्या आपल्याला ऐकायला जास्त आवडतं असं मला वाटतं. हं, आणि पुन्हा व्यस्त याच्यामध्ये आज मी बाबा सकाळी मी हे 2च एपिसोड पाहिले आणि बाकीचे रात्री पाहिले. अशा पद्धतीने जर वेब सीरीज मला बघता येत असेल आणि तो चॉईस माझ्याकडे राहत असेल हं, किंवा सिनेमाचं सुद्धा मला हवं त्या ठिकाणी पॉज करण्याचा चॉईस माझ्याकडे राहत असेल हं. आणि इतक्या सहजरित्या माझ्या हातामध्ये थिएटर बनत असेल, तर ते होणार हळू-हळू. म्हणजे OTT ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याचा प्रसार आणि प्रचार झालेला आहे लोकांमध्ये, हं, तर याचा अर्थ ते लोकांना हवं आहे. नाहीतर लोकांनी ते नाकारलं असतं ना. हं. पण ते लोकांना हवं आहे. कारण आज लोकांना एकत्रित येऊन थिएटरमध्ये जाणं, तेवढा तो वेळ देणं, असेही आहेत. म्हणजे आज कित्येक म्हणजे मी स्वतः सुद्धा की छावा हा आपण स्क्रीनवरच जाऊन बघायचा. छावा हा कुठे OTT प्लॅटफॉर्मवर आला तर आपण नाही. छावा नाही बघायचा. छावा स्क्रीनवरच बघणे असे कारण ते सिनेमेच तसे बनवलेले असतात किंवा तो हं. कॅनव्हासच तसा असतो. बरोबर. पण तरी OTTला तुम्ही नाकारू शकत नाही. OTTचा प्रभाव हा होणारच. हं. उलट आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. ओके. पण मग OTT श्राप आहे की वरदान आहे? नाही, नाही वरदान आहे. कुठलीही गोष्ट हं, टेक्नॉलॉजिकली जी तुमच्यापर्यंत येते आणि ती शेवटी मी एखादी कलाकृती बनवली. हं, अगदी आता आपलं हे पॉडकास्ट हे बघण्यासाठी हं. जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांच्या हातात असलेल्या टूल्सचा आणि त्या तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करायचा असेल, तर ते आपल्यासाठी वरदानच आहे ना. बरोबर. आपण असं नाही म्हणू शकत ना, की आमचा हा या ठिकाणी या चॅनलवरच दिसणार आहे आणि तुम्ही टीव्ही सेट समोर बसल्याशिवाय तो कळणारच नाही. असं होऊच शकत नाही आजकाल. नाही. त्यामुळे आता सगळे दूरदर्शनचे वाहिन्या आणि हे कशासाठी OTT प्लॅटफॉर्मवर आल्या याचं कारण समाजाने ते स्वीकारलेलं आहे आणि जर तुमचं तुमचं म्हणणं आणि हे मुळात व्यासपीठच समाजासाठी आहे, तर त्या व्यासपीठ कशावरती दिसतं हं, ह्याच्यासाठी तुम्हाला लोकांपर्यंत जाण्याचा हा एकमेव मार्ग जर असेल तर OTT सुद्धा तुम्ही स्वीकारलं पाहिजेत. उद्या तर असं झालं तर लोकांना OTTचा कंटाळा आला. जसं पूर्वी सिंगल स्क्रीन होता. हो. सिंगल स्क्रीनवरनं मल्टिप्लेक्स आला. सिंगल स्क्रीन ओस पडले. हं. ओस पडले म्हणजे अक्षरशः ते उंदरांनी आणि घुशींनी कित्येक थिएटर खाऊन टाकली अशी हो. परिस्थिती आहे. आता गावामध्ये काय पुण्यामध्ये आमच्या भानुविलास झालं थिएटर किंवा हं. विजय टॉकीज झालं. काय राहिलंय आता तिथे? सिंगल स्क्रीन सगळे हे झाले. सगळीकडे सगळेजण मल्टिप्लेक्समध्ये यायला हो. लागले. ते जसं लोकांनी स्वीकारलं आणि चित्रपटकर्त्यांनीही स्वीकारलं. हं, तसंच हे पण स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं, की झालं आता मल्टिप्लेक्सही ओस पडायला लागले. हं, हं. आता OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या अनेक चॅनल्सनी ही अट घातली म्हणून पहिलं प्रीमियर किंवा पहिलं रिलीज करावं लागतं. हं. अन्यथा डायरेक्ट तिथे नाही तर 8 दिवसाचा रिलीज करतात आणि OTT प्लॅटफॉर्मवर तो सिनेमा येतो. बरोबर. मग हे कशामुळे झालं? तर लोकं जर तिथे बघतायत आणि ते त्या ह्याच्यामध्ये बजेटमध्ये आणि ह्याच्यामध्ये होत असेल, हं. तर शेवटी हा व्यवहार आहे ना. लोक कोणी जादूनी पैसे येत नाहीयेत. पैसे टाकून सिनेमा बनवतात तर त्याचं काहीतरी रिटर्न्स आणि मग ते रिटर्न्स येण्यासाठी ज्या पद्धतीचे उपाय असतील किंवा ज्या व्यवस्था असतील त्या हं. आपल्याला सगळ्या केल्या पाहिजेत असं मला वाटतं. सो हे वरदान आहे असं वाटतं मला. येस. आता जसं तुम्ही म्हणालात, की मोबाईलवरती आता इझिली झालंय, की कुठेही आपण पॉज करू शकतो, बघू शकतो वगैरे, वगैरे. तर आता माझा एक ह्याच दृष्टिकोनाने एक वेगळा प्रश्न आहे, की मोबाईल आल्यामुळे प्रायव्हसी कुठेतरी होते चित्रपटांची. तर मग यावेळी थिएटरवाले काही ॲक्शन घेत नाहीत. बऱ्याचदा मराठी चित्रपटांचे खूप जास्ती प्रायव्हसी होते, की पटकन चित्रपट पहिल्याच दिवशी आलाय आणि तो लगेच मोबाईलवरती आलाय, त्याची कॉप्या दणादण व्हायरल होतात. मग अशा वेळी ज्यांची त्यांची मुलाखत घेतो, त्यावेळी त्यांच्याकडे एकच उत्तर असतं, की मराठी प्रेक्षक येत नाहीत चित्रपट बघायला. म्हणजे मराठी प्रेक्षक हिंदी, बॉलिवूड, साऊथ वगैरे तिकडेच वळतोय. पण मग कुठेतरी ही पण एक गोष्ट आहे, की प्रायव्हसी जास्त होते. मग त्याच्यात चूक कोणाची? मला असं वाटतं की पायरसी होते. वा पण तुम्ही आता गेल्या 5-7 वर्षामध्ये हं,
अमुक एक सिनेमा पायरेटेड आहे आणि तो आलाय आणि तो हे लोकांनी लगेच बघायला लागला वगैरे, अशा बातम्या खूप कमी ऐकल्या असतील बघा. हां. गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये, जर 5-7 वर्ष आधी ज्यावेळेला ते सीडी-बीडी सगळे होते किंवा याच्यामध्ये सिनेमे बघितले जायचे, त्यावेळेला या पायरसीज वगैरे व्हायच्या. ज्यावेळेला आता सॅटेलाईटवरनंच डायरेक्ट येतात आणि सॅटेलाईटवरनंच ज्यावेळेला डायरेक्ट दिसतं हं. आणि मुळात ते दिसणं खिशाला परवडण्यासारखं झालेलं आहे. हां. तेव्हापासून या पायरसीज बंद झालेल्या आहेत. तशा अर्थी आता कोणी पायरेटेड काही बघत नाही. कारण काहीतरी घेऊन ते बघणं, कशात तरी लावणं, ही सिस्टीमच संपली आहे ना. आता मी डाउनलोड केला, माझ्याकडं Netflix असेल, माझ्याकडं काय Amazon असेल किंवा इतर काय प्राईम व्हिडिओ असेल, जे काय असेल त्याच्यावरती डायरेक्ट सिनेमा मी बघतो ना आता. हं. त्यामुळे तो कुठनं तरी चोरून आणण्याचा प्रश्नच संपतो ना. बरोबर. त्यामुळं अशा पद्धतीने आता पायरसीज किंवा हे होत नाही. राहिला प्रश्न प्रेक्षक वर्गाचा. हं. माझं आजही म्हणणं असं आहे, की जे स्पिरिट दक्षिणेकडच्या भाषांच्या बाबतीतल्या तिथल्या समाज समूहांचं आहे, हं. ते स्पिरिट महाराष्ट्रातून पुढे वरती ज्यांना हिंदी भाषा येते, त्या समाज समूहांमध्ये आपल्या भाषेच्या बाबतीत नाही आहे. फक्त मराठीच नाही, गुजरातीमध्ये नाही आहे, पंजाबीमध्ये नाही आहे, कारण त्या सगळ्यांना हिंदी येते आणि हिंदी भाषेचं आणि हिंदी चित्रपटांचं जबरदस्त आकर्षण त्यांच्याकडे त्यांना आहे. फक्त रिजनल लँग्वेजमधलं मग तशा अर्थी स्पिरिटेडली बघितलं जाणारा भोजपुरी सिनेमा आहे, की जो स्पिरिटेडली बघितला जातो. हं. दक्षिणेतले सिनेमे किंवा यांनी त्यांच्याकडं असलेला तो काही कोटींचा जो प्रेक्षक वर्गांचा संच आहे, बरोबर. जो त्यांची भाषा सोडून दुसरा सिनेमाच बघत नाही. हं. त्यामुळं ते इतकी छान पद्धतीने इकॉनॉमी त्यांची जनरेट झालेली आहे, ती मराठीची किंवा गुजरातीची खंडित व्हायचं. आता मराठी साहित्य उत्तम आहे, गुजराती साहित्यही उत्तम आहे, हिंदी साहित्यही उत्तम आहे. जिथल्या साहित्यकृती उत्तम असतात त्यांचे चित्रपट आणि नाटक हे उत्तम होऊ शकतात असं मला स्वतःला वाटतं. तर ते का नाही होत, तर कुठेतरी एके ठिकाणचा खंड पडलेला आहे, तो प्रेक्षक वर्गांच्या संख्येच्या बाबतीत पडला आहे असं मला स्वतःला वाटतं. ओके. आणि तो स्पिरिटेड नाही आहे. हं. आणि आणखीन एक मला असं वाटतं, की कुठेतरी ते कसं म्हणणं व्हिशियस सर्कलसारखं आहे, दुष्टचक्रासारखं आहे, की मग बजेटही कमी असतं. मग बजेट कमी असेल तर तुम्हाला कलाकृतीच्या क्वालिटीवरती सुद्धा थोडासा हे करावा लागतो. अशा सगळ्या गोष्टी आणि मग कंपॅरेटिव्हली तुम्ही कायम तुम्हाला दुसरा एक ऑप्शन हिंदीचा असतो किंवा आता दक्षिणेतनं येणाऱ्या हिंदी डब. आता त्यांनी सुद्धा व्यवसाय कसा केला आहे बघा ना, की तुम्ही राईट्स हिंदीसाठी हे केलेले असतात. हिंदी सिनेमा जेमतेम 6 महिने त्या एखाद्या विषयावरचा आला रे आला, की ते ओरिजिनल केलेल्या सिनेमाचं हिंदी डब करून लगेच आणतात, की तुम्ही हे पण बघा. अशा पद्धतीने एका अर्थी प्रेक्षकांच्या अभिरुचीला इतके ऑप्शन्स ते देत आहेत. तसं अजून आपल्या इथं मराठीमध्ये किंवा इतर वरच्या ज्याला आपण म्हणतो उत्तर बेल्टमधल्या ह्यांचा तेवढ्या ह्यांनी होत नाही आहे. आणि त्याचं कारण हे आहे, की आपल्या सगळ्यांना हिंदी येतं किंवा हिंदी अभिरुची सुद्धा आपली तेवढी संपन्न आहे. खालच्यांनी ती चौकटीत बंदिस्तच करून टाकलंय, की मी तमिळ म्हणजे तमिळ, मल्याळम म्हणजे मल्याळम, आम्ही नाही म्हणजे नाही हिंदी बघणार. हं. असा तिथला तो तेवढा स्पिरिटेड प्रेक्षक वर्ग असल्यामुळे हा थोडासा फरक पडतो असं मला वाटतं. सध्या भारतीय सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये देशभक्ती, ऐतिहासिक आणि हिंदुत्वाचा प्रभाव दिसतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे चांगली गोष्ट आहे चांगलीच की. गोष्ट हा अतिशय उत्तम गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे की कुठेतरी आपण काय सोशो पॉलिटिकल कारणं असतील, सांस्कृतिक कारणं असतील, पण इच्छा असूनही म्हणू किंवा एक एक दडवून एक वेगळं नॅरेशन कायम आपण दाखवायचा प्रयत्न केला इथल्या याच्यामध्ये. जसं मी मागं म्हणलेलो होतो, की एक काळ असा होता 90च्या दशकामध्ये आलेल्या सिनेमांच्या बाबतीतल्या, अगदी तुम्ही टेररिझमवरचे जरी सिनेमे घेतले, अगदी काश्मीरच्या याच्यामधले किंवा पंजाबमधल्या खलिस्तान विषयक आलेल्या किंवा तो विषय आलेल्या सिनेमांमधले घेतले, तर त्या सगळ्या सिनेमांमध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, की शासनाने किंवा मिलिटरीनी केलेल्या अत्याचारांमुळे हे वाट चुकले आणि यांनी टेररिझम स्वीकारला आणि त्यांनी निरपराध लोकांच्या हत्या केल्या वगैरे वगैरे. किंवा हिरोईन प्रेमात पडायचं कारण तिला ते खूप भावलं, की अरे बापरे बिचाऱ्याच्या बाबतीत असं झालं होतं का, मग आपण आता प्रेमात पडू, असं झालं. आणि मग त्यांची प्रेम कहाणी, मग तो सुधारण्यासाठी जातो, मग शेवटचा अटॅक काय करणार असेल त्यात स्वतःही मरतो वगैरे वगैरे काय. आणि मग अचानक शेवटचे 10 सेकंद त्याला राष्ट्रप्रेम कुठंतरी भारत हमको जान से असं एक तेवढ्या पुरतं त्याला काहीतरी वाटतं, असं एक काहीतरी पेनिट्रेट केलं, सिनेमांमधून पेनिट्रेट केलं.
2014 नंतर हा म्हणजे अगदी आपल्याला दिसणारा कालखंड दिसतो. 13-14 नंतर अशा पद्धतीने मग बेबीसारखा सिनेमा असेल किंवा इतरही सिनेमे असतील, की ज्याच्यामध्ये दुसरी पण बाजू लोकांपुढे यायला सुरुवात झाली. आता काल मी एक सिनेमा पाहिला, समथिंग फोर्स, तो एअर फोर्सवरती आहे. काय नाव त्याचं? अक्षय कुमारचं आहे. काय नाव? स्काय फोर्स. स्काय फोर्स अतिशय सुंदर सिनेमा आहे. त्याच्यात कुठं आता हे केलंय म्हणजे तिथे तर शत्रू सैन्यामधनं पकडल्या गेलेल्या विंग कमांडर का कुणाकडनं तरी मिळालेल्या माहितीमुळे 65 सालच्या वॉरमध्ये आपला जो एक हे झालेला असतो, बेपत्ता झालेला जो पायलट असतो, त्याचा शोध घेतला जातो. आणि अतिशय सुंदर सिनेमा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही भाईचारा वगैरे असं न दाखवताही अतिशय चांगली सैनिक असतो. तो त्या वेळेला कदाचित त्याची ड्युटी करत असतो, पण तरीही तो माणूस आहे किंवा आणि त्यामुळे ते बघताना कुठंतरी हे चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह आपल्याकडे येतोय असं वाटलं नाही. आता त्याच्यामध्ये शेवटचा सीन असा आहे की ज्याच्यात तो गेलाय, तो 65 सालीच त्या युद्धामध्ये तो मारला गेलेला असतो. तर त्या विंग कमांडरनी त्याचं दफन वगैरे सगळं केलेलं असतं आणि तिथं ती कबर आणि हे ठेवलेली असते. आणि अक्षय कुमार जेव्हा पाकिस्तानला भेट देतो त्यावेळेला तो तिथे जाऊन काय श्रद्धांजली अर्पण करतो. तर त्यात कुठेही ते दाखवताना असं वाटलं नाही, कारण ती आपल्या शौर्याची कथा होती. ती ज्या पद्धतीने दाखवली गेलेली आहे. शेवटी तुम्ही कशा पद्धतीने नॅरेशन सेट करता, माझ्यासाठी ते मला असं वाटलं की ही उत्तम देशप्रेमावरची आणि अतिशय चांगलं ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन आहे असं मला वाटतं. आणि हे सुरू झालं याला कारण एक माहोल 10-20 वर्ष आम्ही 70-75 पासून 1975 पासून 1995 पर्यंत एकाच टाईपचे काव्य, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रपट हे आम्ही एक दिशा अशाच पद्धतीने बघायचं असंच आम्ही बघत आलो. त्याच्यानंतर दुसरं काहीतरी यायला लागल्यावर तुम्ही थोडेसे हल्लात ना. आता 20 वर्ष कदाचित हे बघा ना, मग कुठेतरी बॅलन्स होईल ना. एक पिढी हेही बघू देत ना. आता ज्या पिढी, आता माझ्या या पिढीने हेच पाहिलं सगळं, गंगा जमनी तहजीबच पाहिली. पण आता कदाचित सिंधू सरस्वती तहजीब दाखवेल, एक पिढी तशी होईल. त्यांनी बघू देत ना, दुसऱ्याही कलाकृती येऊ देत ना, दुसरेही काव्यप्रकार येऊ देत ना. त्याला आत्ता पहिले नाकारलंच जाणार आहे. त्याला जे कोण प्रस्थापित त्या ठिकाणचे समीक्षक असतील, परीक्षक असतील, ते नाकारणारच आहेत असं मला वाटतं. ते याला नावच ठेवणार आहेत, कारण त्यांच्याकडं आज त्यांचा प्रेक्षकांचा समूह आहे, तो अटॅकच करणार आहे. पण तरी हे बनायला लागलं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ते म्हणून म्हणणार की आज का दिग्पाल लांजेकरांना शिवाष्टक करावं असं वाटलं शिवाजी महाराजांवरती आज. आणि ते चाललं म्हणजे असं झालं, जर पहिले 2-3 सिनेमांमध्ये अपयश आलं असतं तर पुढचं करण्याचं डेअरिंगच झालं ना, निर्माताच उभा राहिला नसता. बरोबर. पण आज 5 सिनेमे झाले, 6व्याची तयारी चालू आहे, 7वा 8वा काय करायचं हे डोक्यात आहे त्या दिग्दर्शकाच्या. हे का झालं तर एक प्रेक्षक समूह त्या विचारसरणीचा तयार व्हायला लागला, किंवा तो आधी होताच, त्याला दुसरं काही बघायला मिळत नव्हतं. असंही असू शकतं. तुम्ही पूर्वीही सामाजिक विषयांवरती आपलं मत मांडत आलेलं. मग कलाकारांनी समाजातील मुद्द्यांवरती उघडपणे बोलायला हवं का, की केवळ फक्त अभिनयावरतीच लक्ष केंद्रित करावं असं? नाही, ज्याला वाटतं. आता कसं असतं, मी एका विचारधारेचा पाईक आहे. मी माझा व्यवसाय किंवा माझ्या जगण्याचं एक साधन म्हणून कलाक्षेत्रामध्ये काही काम करतो. पण तरीही मी एका विचारधारेने लहानाचा मोठा झालेलो असतो. ती विचारधारा मी का म्हणून हे करायची, जर त्या संदर्भातलं काही माझं मत असेल, त्या संदर्भातलं मी काही वाचन केलेलं असेल, तर मी माझं मत मांडलं पाहिजे. बरोबर. कदाचित माझ्यावरचे संस्कार असे झाले असतील, नाही बाबा आपण अभिनेते आहोत, आपण अभिनयाच्याच बाबतीत बघूयात, बाकीचं काय घेणं आहे आपल्याला, जगणं काय काय जाऊ देत ना. तर मी कदाचित, पण माझ्यावरती संस्कारच तसे झालेले नाही आहेत, त्यामुळे मी बोललं पाहिजे. आणि जर तुम्हाला बोलता येत असेल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचे विचार दुसऱ्याला न दुखावता मांडू शकत असाल, आपल्याकडं काय आहे, दुसऱ्याला दुखावण्यासाठी बरेचदा बोललं जातं. आत्ताच्या तुम्ही इन्स्टावरच्या आणि याच्यावरच्या हे पाहिल्या, तर आपलं मत मांडण्यापेक्षाही दुसरा कसा दुखावला जातोय हे जास्त बघितलं जातं आणि त्या पद्धतीने हे केलं जातं. तर माझं असं म्हणणं आहे की माझं मत मला माझ्या पद्धतीने अतिशय ठामपणे मांडता आलं पाहिजे, आणि ते येत असेल तर मी मांडलंच पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे खूप छान माझ्यामध्ये परदेशी विचारवंत आहे की तुमच्यात आणि माझ्यामध्ये मतभेद आहेत हे नक्की आहे, पण तुम्ही तुमचं मत मांडण्यासाठी
आणि ते मत तुम्हाला मांडता यावं यासाठी मी जीवाचं रान करीन. बरोबर. अशा पद्धतीचं हे असलं पाहिजे ना. डिबेट जेव्हा असेल त्यावेळेला मतभेद तर असणारच आहेत ना, जिथं माणसाचे एवढे विचार आणि तेवढी मतं असणार आहेत. हम्म. पण मी माझं मांडायचंच नाही असं असलं नाही पाहिजे. आणि जाऊ दे ना, मरू दे, मला काय करायचं त्याचं, अशा पद्धतीचे संस्कारच माझ्यावर झालेले नसल्यामुळे मी माझं मत मांडतो आणि ते मांडलं पाहिजे. कलाकारांनी ते मांडलं पाहिजे बरोबर. असं मला वाटतं. म्हणजे विशेषतः शिक्षक किंवा हे या पेशामध्ये जी माणसं आहेत की जिथे तुमचं 10 लोक ऐकू शकतात आणि स्वतःच्या मताबरोबर ते पडताळून पाहू शकतात. हम्म. अशा ठिकाणी कलाकार, लेखक, दिग्दर्शक, साहित्यकार, शिक्षक हम्म. यांनी त्यांचं मत बोललं पाहिजे आणि मांडलं पाहिजे असं मला वाटतं. आज हिंदू संस्कृतीबद्दल अभिमानाने बोलणाऱ्यांवरती अनेकदा टीका केली जाते. कलाकार म्हणून तुम्हाला याचा काही अनुभव आलाय का? म्हणजे स्पेसिफिक की जर एखादा कलाकार हिंदू संस्कृतीवरती फार बोलतो तर मग काही लोक त्याची पण खिल्ली उडवतात. मला तर उजव्या सोंडेचा गणपती म्हणायचे. हा. मी उजवे विचार मांडतो म्हणून. ते काय ठीक आहे, त्याला चालतं. मी म्हटलं तसं की तुम्हाला 10-15 वर्ष सहन करावं लागेल हे थोडंसं. आपण त्याच्या बेसिक याच्यामधले आहोत. एखाद्या समाजाच्या इतिहासामध्ये 10-15 वर्ष किंवा एका विचाराचं राज्य, मग केंद्रीय सत्ता असेल किंवा राज्याची सत्ता असेल, ही 5 वर्ष टिकणं, 10 वर्ष टिकणं, 15 वर्ष, 3rd टर्म, 4th टर्म, ह्यांनी त्या इतिहासामध्ये काही घडत नसतं. हे समाज परिवर्तनाच्या सुरुवातीचा हा कालखंड आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण त्याचे पायोनियर आहोत किंवा आपण सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये ते चटके थोडे खावे लागतात असं. आणि हे खूप सुरुवातीपासून आहे. म्हणजे मी संघाच्या संचालनाला कॉलेजमध्ये असताना तेव्हा हाफ पॅन्ट होती, नंतर फुल पॅन्ट आली जेव्हा हे झालं त्यावेळेला. तर तेव्हापासून या टीका आणि हे होत आलेले आहेत. पण मला नाही काही त्याचं वाटायचं. म्हणजे मी ते स्पोर्टिंगली घ्यायचो, कारण त्या टीकाही तेवढ्या जहरी नसायच्या, ते नसायचं. पण टीकाही होत राहणार. तुम्ही आणखीन एक्सेंट्रिक काही करायला लागलात तर मग जास्त हे होईल. पण मला असं वाटतं की ते हे बदलेल. म्हणजे हा कालखंड हा असा आहे की दुसरं काहीतरी इतक्या स्ट्रॉंगली मांडणारा एक पुन्हा काय म्हणतो, एक टीम तयार व्हायला लागलेली आहे सगळीकडे. मग ती कला क्षेत्रात असेल, ती विज्ञान क्षेत्रात असेल, ती राजकारणात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, ती टीम जसजशी वाढत जाईल तसं हा बॅलन्स होईल असं मला वाटतं दोन्हीकडे. येस. आजच्या तरुण पिढीने इतिहास आणि संस्कृतीबद्दल जागरूक होण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात? अगदी मला यात नक्की असं वाटतं की काल परवाचं गुढीपाडव्याचं राज ठाकरेंचं भाषण, त्याच्यातलं मला एक हे खूप आवडला आणि त्यांनी खूप पोटतिडकीने ते सांगितलं असं मला वाटतं की तुमची मतं ही इन्स्टा आणि व्हॉट्सअपवरच्या चॅटवरनं ठरवू नका. ती पुन्हा कुणाची तरी एकांगी मतं असतात. बरोबर. त्याचा सर्वंकष विचार करा. एखादा विषय जेव्हा आपल्याकडे येतो त्याचा सर्वंकष विचार करा. आणि आपण इतकंही सावध राहिलं पाहिजे की हे कुठल्या एका विशिष्ट दृष्टिकोनातनं आपल्यापर्यंत हा विचार येतोय का, मग तो जातीचा असेल, धर्माचा असेल, अशा विचारांनी येतोय का तो आपल्याकडे, याचा विचार करून या बाबतीत आपण सजग होऊन मग आपलं मत मांडावं किंवा मत तयार करावं असं मला वाटतं. पण ते स्वीकारावं, पण स्वीकारून त्याचा फॉलोअर होऊ नये. म्हणजे कुसुमाग्रजांनी अतिशय सुंदर म्हणलेलं आहे की अगदी आपल्याला मनोमन पटणाऱ्या विचारांचा सुद्धा बंदीखाना होता कामा नये. विचारांचं प्रवाहीपण हे राहिलंच पाहिजे. तशा पद्धतीने आपलं प्रवाहीपण चालूच राहिलं पाहिजे. ते बंदिस्त झापडबाज नाही होता कामा असं मला वाटतं. आता सध्या जो ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे वक्फ बोर्डाचा, तर बऱ्याच वेळा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण चालू असतं. अशा वेळी ते जागा वक्फ बोर्डाच्या मालकीच्या असल्यामुळे शूटिंग थांबवल्या जातात. की एक नोटीस पाठवली जाते की बाबा ही जागा आमची आहे, त्यामुळे तुम्ही इथे काहीही करू शकत नाही. तर मग तुम्हाला असं वाटतं का की अशा जमिनींचा वापर हा खरंच कला मनोरंजन क्षेत्रासाठी व्हायला हवा? यावरती तुमचं मत काय? नाही, यातली एक खूप हा वेगळा हे आहे. म्हणजे वक्फ बोर्डाची जागा असणं आणि अन्यथा दुसऱ्या कुठल्याही यांची जागा, उद्या अगदी ती सिद्धिविनायकाच्या याची ट्रस्टची सुद्धा जागा असेल किंवा एखाद्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी किंवा यांच्यासारख्या आमच्या शैक्षणिक याची जागा असेल, तर त्या जागेवरती चित्रीकरण करायचं का नाही हे ती बॉडीज ठरवणार. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी जर उद्या सांगितलं की अहो शैक्षणिक संस्थेची ही जागा आहे आणि इथे तुम्ही ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने नाच गाणं आणि हे शूट नाही करायचं, किंवा वक्फ बोर्ड असेल किंवा कुठलाही हिंदू या महालक्ष्मीचं कोल्हापूरमधली एखादी जागा असेल, तर हे खूप वेगळं आहे.
माझं म्हणणं आहे, आता मी कालपासून जो डिबेट ऐकत होतो, जो आता आता आपण बसलोय तेव्हा बातमी अशी आहे की 288 232 याने तो वक्फ बोर्डाचं बिल पास झालेलं आहे. हो. कायदा सुधारणा पास झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची प्रावरण याच्यामध्ये 2013 सालच्या सुधारणा बिलामध्ये जी आणली गेलेली होती ती सगळी यांनी बदललेली आहेत. म्हणजे त्यात बोलता बोलता माझ्या मते किरण रिजिजू असं म्हणले की हे जर बदल केले नसते किंवा हे जर आपण थांबवलं नसतं तर ज्या पार्लमेंटमध्ये उभं राहून आपण आता बोलतोय त्याच्यावरती सुद्धा दावा सांगितला होता की ही प्रॉपर्टी किंवा ही जागा वक्फ बोर्डाची आहे, हा दावा सांगितला होता. आणि उद्या आपल्याला त्याच्यासाठी वाद घालावा लागला असता हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात. तर मला असं वाटतं की यावरती माझं मत आहे की नाही, हे चुकीचंच आहे ना, की तुम्ही कुणाच्या तरी एकदा तुम्ही इथला कायदा स्वीकारलात, एकदा तुम्ही इथली घटना संविधान आपण स्वीकारलं, ज्या संविधानावरनं आपण इतकं आता डिबेट चालू आहे किंवा ते खोटं डिबेट असेल बहुतेक, की काही त्यांच्या सोयीचं असं तर तेव्हाच फक्त संविधान खतऱ्यात असतं विरोधकांच्या किंवा आहे. तर माझं असं म्हणणं, एकदा संविधान स्वीकारलंय आपण 1950 सालापासून, त्याच्यात अत्यंत साधक बाधक पद्धतीने बदल केलेले आहेत, चर्चा झालेल्या आहेत आणि मग त्याच्यातनं मार्ग निघालेला आहे. तर ते जर स्वीकारलेलं आहे तर त्याप्रमाणे आपण जायलाच पाहिजे. आमचंच वेगळं असेल, आम्हाला दुसरीकडे काही दाद मागायला कुठली संधीच नसेल तर असं कसं चालू शकतं. सो प्रश्नाच्या याच्यानुसार जर विचार केला तर मुळात मग असं की खरंच ही वक्फ बोर्डाची जागा होती का इथपास नाही, पण जर ती वक्फ बोर्डाची जागा असेल तर तो अधिकार त्यांचा असतो की इथं चित्रीकरण करायचं का नाही किंवा इथं हे करायचं का नाही. पण त्याच्यापेक्षाच वेगळं हे असं आहे की ते वक्फ बोर्ड सुद्धा आपल्या ज्या चॅरिटेबल कमिशनरचं जे हे आहे त्याच्या अंडर आलं पाहिजे किंवा त्याला ते सगळे कायदे आणि नियम लागू राहिले पाहिजे जे इतर सगळ्या संस्थांना आहेत, इतर कुठल्या तरी याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये हिंदू मुसलमान किंवा हा प्रश्नच येत नाही. तुम्ही एक संस्था म्हणून जर काही पाळत असाल तर त्या संस्थेच्या म्हणजे देशाचे जे कायदे कानून आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये मान्य करायला पाहिजे असं मला वाटतं. येस, करेक्ट. आता आपण तुमच्या वेब सिरीजकडे जाऊया की तुमची आता जी वेब सिरीज येणार आहे सावरकरांवरती, त्याचे काही शूट बाकी आहे थोडंसं, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याचं नाव आहे वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स. आत्ता जे शूट बाकी आहे ते पहिल्या सीझन मधलं शेवटचं शेड्यूल आमचं सुरू आहे. एकूण 4 सीझनची ती मालिका आहे आणि त्याच्यामध्ये सावरकरांच्या प्रत्येक अंगाला स्पर्श, सावरकरांचं जर आपण हे केलं की 360 डिग्रीमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मग ते कवी असतील, क्रांतिकारक असतील, समाजसुधारक असतील, विज्ञाननिष्ठा असतील, भाषा सुधारक असतील, तत्ववेत्ते असतील, काहीही तुम्ही काहीही म्हणा, सावरकरांचा एक धागा त्याच्याशी जोडलेलाच असतो असं मला वाटतं. सो त्या सर्व त्यांच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श, त्यांच्या जीवनाला स्पर्श करेल अशा पद्धतीने ती वेबसिरीज आहे. आणि म्हणूनच मी ठरवलं की वेबसिरीज करायची, कारण मी जेव्हा या सगळ्या उत्तम कलाकृती झाल्या, रणदीप हुडानी सिनेमा केला असेल किंवा त्याच्या आधी बाबूजींनी जो सिनेमा केलेला होता तो, मला असं स्वतःला वाटलं की सावरकर हे 2.5 तासाच्या सिनेमामध्ये अडकूच शकत नाही. म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते इतकं मोठं आहे किंवा एकूण त्यांच्या आयुष्यात इतकं नाट्यपूर्ण घटनाक्रम आहे की तो एका याच्यामध्ये बसूच शकत नाही सिनेमामध्ये. आणि मग कुठेतरी काटछाट करणं, पटकन काहीतरी यायचं, हे करायचं. तर मला असं म्हणायचं की एक चांगलं डॉक्युमेंटेशन प्रेक्षकांसाठी आणि पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चांगलं सावरकरांच्यावरच्या कलाकृतीचं डॉक्युमेंटेशन व्हावं अशा पद्धतीने ती लिहिली पण गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला जो सीझन आहे तो जन्मापासून ते लंडनला जातात तिथपर्यंतचा आहे. दुसरा सीझन हा संपूर्ण क्रांतिकार्य, म्हणजे याच्यामध्ये मदनलाल धिंगराचा कर्झन वायलीचा वध असेल किंवा इकडे जॅक्सनचा वध असेल, म्हणजे सावरकरांना अटक होते आणि त्यांना 2 जन्मठेपांची शिक्षा होते, तिथपर्यंत दुसरा सीझन आहे. तिसरा सीझन हा अख्खा सेल्युलर जेल आणि रत्नागिरीचा कालखंड ह्याच्यावरती आहे. आणि चौथा हा पूर्ण हिंदू महासभा, गांधी हत्या आणि या सगळ्या संदर्भात, आणि शेवटचा त्यांचं प्रयोपवेशन असा चौथा सीझन आहे. तो कदाचित 5-6 एपिसोडचा असेल, मग बाकीचे साधारण 10-10 एपिसोडचे आणि जवळजवळ 50-55 मिनिटाचा एक एपिसोड अशी त्याची रचना आहे. आणि हे साधारणतः कधी पाहायला? पहिला सीझन आमचा प्रयत्न असा आहे की 15 ऑगस्ट 2025ला रिलीज होईल. येस. आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवरती? ते आता सांगणं व्यावहारिक नाही ठरणार, पण ते ठरलेलं आहे प्लॅटफॉर्म. ओके, चालेल. सावरकरांनी साहित्य, समाज आणि राजकारण
या तिन्ही क्षेत्रात त्यांचं योगदान फार. तर त्यांच्या साहित्याच्या विशेषतः कोणता भाग आजच्या पिढीने जास्त करून वाचला पाहिजे? त्यांचं हिंदुत्व नावाचं जे पुस्तक आहे, इतका हिंदुत्वाचा पुरोगामी विचार हा. किंवा इतका पुरोगामी राजकीय नेता हम्म. मी तरी पाहिला नाही. इतका विचार करणारा. सावरकरांनी अर्थकारणावर विचार केला होता, सावरकरांनी समाजकारणावर विचार केला होता, सावरकरांनी इतिहासावर विचार केला होता. आणि या सगळ्याच्या याच्यामधलंच त्यांचं हिंदुत्व हा जो निबंध आहे, खरं तर हा दीर्घ निबंध आहे. त्या निबंध जो लिहिलाय त्यांनी तो ते पुस्तक रूपाने आलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्यांना जर जाणून घ्यायचं असेल, ते 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 नेहमी ते म्हणतात तसं की तुम्ही माझी मार्सिलिसमधली उडी लक्षात ठेवू नका, पण रत्नागिरीमध्ये मी केलेलं जे काम आहे अस्पृश्यता निवारणाचं, ते काम तुम्ही लक्षात घ्या. तर साहित्य वाचायला सुरुवात ती थोडीशी जड असेल भाषा, पण ते साहित्य वाचायचंच असेल आणि जाणायचंच असेल तर, आणि आजच्या असलेल्या परिस्थितीमध्ये सावरकर जाणायचे असतील की त्यांच्यावर इतकी अश्लाघ्य पद्धतीने टीका होते, कोणी उठतं आणि काहीही बोलतं अशा पद्धतीने, तर नक्की या माणसाचे काय विचार होते, काय पद्धतीने यांनी विचार केलेला होता, ते एकदा केलं तर त्यांचं हिंदुत्व हे पुस्तक वाचावं असं मला वाटतं. येस, मी आता घेतोय वाचायला. तर आता आपण वळूयात पॉडकास्टच्या शेवटाला. तर तुम्हाला तुमच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षक वर्गासाठी काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. मला असं वाटतं सिनेमाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं किंवा वेबसिरीजच्या बाबतीत जर म्हणायचं झालं की राजकीय किंवा याच्यातनं मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त झालेला आहे आणि तो आता सरकार दरबारी झालेला आहे. ते अधिष्ठान आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण व्हावं मराठी भाषेचं, असं मला मराठी प्रेक्षकांना आणि वाचकांना असं सांगायचं आहे की अगदी नक्की आहे की जागतिक भाषा म्हणून आपण इंग्रजी किंवा राष्ट्र पातळीवरची भाषा म्हणून आपण हिंदीला तेवढं महत्त्व देतोच आणि द्यावं लागणारच आहे, परंतु तितकंच मराठी भाषेलाही महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. मी अशा रडगाणं गाणारा नाही आहे की मराठी भाषा लवकरच मृतप्राय, अशी कुठलीच भाषा आणि कुठलाच समाज आणि त्या समाजामध्ये प्रवर्तित होणारा कुठलाच विचार हा कधीच मृत होत नसतो, तो वेळोवेळी स्वरूप बदलत असतो. तर मराठी भाषा काही मृतबित होणार नाही, पण ती आणखीन समृद्ध होण्यासाठी आपण त्याचं पायीक व्हायला पाहिजे असं मला वाटतं स्वतःला. आणि दुसरं मी जे मगाशी म्हटलो तसं की आत्ता दरवेळेलाच आपण कुठलाही विचार किंवा कुठलंही मत हे कदाचित डॉमिनेशन असेल पॉलिटिकल थॉट्सचं म्हणून, पण प्रत्येक वेळा राजकीय चष्म्यातनं ते बघतो आहोत. तर तो चष्मा काढून टाकू तरच आपली दृष्टी साफ होणार आहे असं मला वाटतं. की कुठलीही म्हणजे काही दिवस जरा खरंच एक एक 15 दिवस विश्रांती म्हणून, जसं आपण कुठेतरी टूरला जातो आणि काही डोक्याला कटकट नको, ऑफिसच्या किंवा याच्या कामातनं स्वतःच्या व्यवसायाच्या कामातनं जरा कंटाळलेले असतात, ते कुठेतरी पिकनिकला जातात, याला जातात, तसं रिफ्रेश होण्यासाठी कुठल्याही राजकीय बातम्या ऐकायच्या नाहीत असं एकदा ठरवून घ्या. नाही, आम्हाला बातम्याच ऐकायच्या नाहीत. मग इन्स्टावरती येणारे ते छोटे छोटे शॉर्ट्स असतात, ते रील्स बिल्स काही पास ऑन करायचे. तुम्ही तासभर तर ते बघितले नाहीत ना, तर ते इतकं AI जनरेटेड आहे की बरोबर तुम्हाला काय हवं आहे तेवढ्या पद्धतीचेच यायला लागतात. तुम्ही एखादं भाषण जास्त वेळ बघत बसलात की तुम्हाला त्याच्याच पद्धतीने पुढचं यायला लागतं. सो ते जर तुमच्या हातात इतकं असेल तर चेंज युअर चॉईसेस. तुमच्यावरती राजकारणाचा इतका प्रभाव आहे आणि तुमच्यासारखेच ते पण आहेत, जे कोणी बालबुद्धीने काही बोलत असतील तर तुमच्यासारखेच ते सुद्धा आहेत. ते त्यांच्या अकलेप्रमाणेच काही मतं मांडत असतात, जे कोणी मांडत असतात. ती तुम्हाला आवडोत न आवडोत, माझं म्हणणं आहे जरा बाजूलाच ठेवूयात ना, आपण आपल्या मतांचा जरा जास्त वेळ विचार करूयात असं मला वाटतं. इतकी मोठी मोठी माणसं आहेत. आणि तिसरं मला सांगायचं आहे की जाणून घ्या सावरकरांना. सावरकरांच्या बद्दल 4 जण काय म्हणतात हे ऐकण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं असं तुमचं मत तयार करा, जे की त्यांचं साहित्य वाचून, त्यांच्याबद्दल ऑथेंटिक डॉक्युमेंटेड इतिहास वाचून तुम्हाला जे वाटेल ते मत तुमचं असेल. ते 4 जणांनी सांगितलं म्हणून नसेल. तसं शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा त्यांचं वाचून तुमचं मत तयार करावं असं मला वाटतं. येस, नक्कीच. खूप महत्त्वाचं सांगितलं सर तुम्ही.
खरंच खूप खूप थँक्यू सर की तुम्ही वेळात वेळ काढून आला तिथे आणि तुमच्या आता 18 एप्रिलला जो चित्रपट येतोय संत ज्ञानेश्वरांची हो. मुक्ताई, यासाठी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला महा MTV कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि नक्की बघा सिनेमा. येस, नक्की आम्ही सगळे जाणार आहोत चित्रपट बघायला. आणि तुमच्या आता येत्या सावरकरांची जी वेब सिरीज येते त्याच्यासाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ती धन्यवाद. तर वेब सिरीज मी पाहणारच आहे. तुम्ही जे पुस्तक म्हटलं ते देखील मी वाचायला घेणार. नक्की. आणि येस. तुम्ही सगळ्यांनी देखील ते वाचायला घ्यायचं, स्पेशली तरुण पिढीने. ओके, आता वेळ झाली आहे पॉडकास्ट इथेच थांबवायची. तोवरती तुम्ही कुठेच जायचं नाही. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन कलाकारासह, एका नवीन गोष्टीसह आणि त्याच्या नवीन अनुभवासह. जर आज पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर पॉडकास्टला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ झाली आहे इथेच थांबायची. धन्यवाद.